मंडळी, मी नेहमी त्रिदोषांबद्दल बोलत असतो. या त्रिदोषांचा बॅलन्स जर व्यवस्थित असेल, तर आपलं शरीर निरोगी राहतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जरा बॅलन्स बिघडला, तर आपण रोगी व्हायला लागतो, आपल्या शरीरामध्ये व्याधी व्हायला लागतात. परंतु ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, की आपण जे अन्न खातो, त्याबरोबरचे हे अन्न आपण कोणत्या भांड्यात शिजवतोय त्याच्यावर पण दोष वाढतात. म्हणजे जर तुम्ही जर्मल किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात जर अन्न शिजवत असाल, तर तुमच्या शरीरामध्ये हळू-हळू पित्त वाढायला लागतं. आम्लपित्ताचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. आणि याशिवाय जर तुम्ही एखादी भाजी किंवा वरण-भात शिट्टी लावून जर शिजवत असाल, दाबाने शिजवत असाल, तरी तुमच्या शरीरामध्ये वात आणि पित्त वाढू शकतं. यासाठी जर्मनची भांडी वापरू नका, ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका. कुकर लावताना स्टीलच्या कुकरचा वापर करा आणि शिट्टी लावू नका. पूर्वी बघा काय असायचं, पूर्वी आपण पितळेची भांडी वापरायचो, तांब्याची भांडी वापरायचो. कालांतराने ती भांडी कमी झाली. स्टीलची भांडी आली, नंतर ॲल्युमिनियमची भांडी आली, जर्मनची भांडी आली आणि आपलं आरोग्य पण अनारोग्याकडे झुकायला लागलं. त्याच्यामुळे भांडी वापरताना सुद्धा व्यवस्थित विचार व्हायला हवा. पितळेची, तांब्याची किंवा स्टीलची भांडी वापरा. तांब्याच्या भांड्याचे गुण चांगले आहेत, पितळेच्या भांड्याचे चांगले गुण आहेत. फक्त या भांड्यांना कलई करायला लागते. स्टीलच्या भांड्याचे गुणही नाहीत आणि अवगुणही नाहीत. त्याचा काही त्रासही होत नाही आणि फायदाही होत नाही. त्याच्यामुळे स्टीलचं भांडे अनापायी आहे. ते जास्तीत जास्त वापरा. त्याच्यामुळे तुमचे दोष हे नियंत्रणात राहतील, संतुलित राहतील.